नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सेकंड टाइप आहे आपल्याकडे एक्झाम्पल ऑन अ फ्रिक्शन इन अ मशीन. लक्षात ठेवा आयडियल एफर्टचा फॉर्म्युला काय आहे? पी आय म्हणजे आयडियल एफर्ट W/VR. जर याची तुम्हाला डिफाइनच बनवायला लावली तर डिफाइन खूप सोप्या भाषेत बनवू शकते. आयडियल एफर्टची लोड अपॉन व्हेलॉसिटी रेशो. बघा लोड अपॉन व्हेलॉसिटी रेशो किंवा लोड पर मिनिट व्हेलॉसिटी रेशो इज कॉल्ड ॲज आयडियल एफर्ट. आलं लक्षात. नेक्स्ट बघा एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन पीएफ. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन बघा P मायनस PI. P म्हणजे एफर्ट मायनस आयडियल एफर्ट. बघा एफर्ट मधनं काय करा, आयडियल एफर्ट मायनस करा. P मायनस तुम्हाला माहिती आहे आयडियल एफर्टचा फॉर्म्युला बघा इथेच W/VR. आलं लक्षात. नेक्स्ट आयडियल लोड WI. आयडियल लोडचा फॉर्म्युला काय आहे? एफर्ट इंटू व्हेलॉसिटी रेशो मीन्स P इंटू VR. नेक्स्ट बघा लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. लोड लॉस्ट इन फ्रिक्शनचा फॉर्म्युला WI मायनस W. WI मीन्स आयडियल लोड मायनस लोड आणि आयडियल लोडचा फॉर्म्युला बघा इथे वरती P इंटू VR. आलं लक्षात. P इंटू VR मायनस हा W ॲज इट इज. नेक्स्ट फॉर अन आयडियल मशीन. आता आयडियल मशीन कसं आहे लक्षात ठेवा, मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस आणि व्हेलॉसिटी रेशो दोन्ही इक्वल असतात म्हणून तुमची इफिशियन्सी किती असते? 100 असते. तर बघा अशा पद्धतीने ह्या टाइप मध्ये फ्रिक्शन इन मशीन या टाइप मध्ये बघायला गेलं तर आपल्याकडे 5 फॉर्म्युले, ह्या 5 फॉर्म्युल्यांचा आपल्याला यूज करायचा आहे. तर लक्षात ठेवा. एक्झाम्पल बघा अ मशीन हॅज व्हेलॉसिटी रेशो. बघा मशीन आहे, मशीनचा तुम्हाला व्हेलॉसिटी रेशो दिलेला आहे. गिवन व्हेलॉसिटी रेशो 50. त्यानंतर लोड दिलाय 6 किलो न्यूटन. W 6 किलो न्यूटन. किलो न्यूटनला न्यूटन मध्ये कन्वर्ट करा इंटू 1000 मीन्स 6000 न्यूटन. पुढे बघा द लिफ्टेड बाय एन एफर्ट दिलाय मीन्स P 300 न्यूटन. कॅल्क्युलेट इफिशियन्सी काढा आणि एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. बघा एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन PF या दोन गोष्टी आपल्याला इथे फाइंड आउट करायच्या. आलं लक्षात. तो बघा W/P. बघा W/P म्हणजे कोण? लोड अपॉन एफर्ट म्हणजे कोण? मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस. सगळ्यात पहिले आपण मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस फाइंड आउट करून घेऊ. W/P बघा 6000 अपॉन 300. 0 विल गेट कॅन्सल करा. 3 2 6 20. बघा मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस तुमच्याकडे निघून गेला. त्यानंतर व्हेलॉसिटी रेशो बघायला गेला तर गिव्हनच आहे 50 म्हणून तुमच्याकडे इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे. इफिशियन्सी इज इक्वल टू MA अपॉन VR इंटू 100. बघा आता इफिशियन्सी MA किती निघालाय? 20 डिवाइड बाय व्हेलॉसिटी रेशो 50 इंटू 100. बघा 15 2 100 म्हणजे इफिशियन्सी किती निघाली आपल्याकडे? 40. बघा पहिले एक तुम्ही सॉल्व्ह करून घेतला. आलं लक्षात. दुसरं तुम्हाला काढायचं आहे पीएफ म्हणजे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. बघा इथे फॉर्म्युला बघा आपल्याकडे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. काय एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शनचा फॉर्म्युला? P मायनस आयडियल एफर्ट म्हणजे एफर्ट मायनस आयडियल एफर्ट आहे. काय फॉर्म्युला आयडियल एफर्टचा? W/VR. डायरेक्ट आपण फॉर्म्युला अप्लाय करू. बघा एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शनचा P मायनस W/VR म्हणजे लोड अपॉन व्हेलॉसिटी रेशो. बघा एफर्ट किती आपल्याकडे? 300 मायनस लोड 6000 डिवाइड बाय व्हेलॉसिटी रेशो 50. बघा तुमच्याकडे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन फाइंड आउट करू. बघा 300 मायनस 6000 डिवाइड बाय 50. बघा किती आला एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन? 180 न्यूटन. बघा अशा पद्धतीने आपण या दोन गोष्टी इथं फाइंड आउट केलेल्या आहेत.
नेक्स्ट एक्झाम्पल, इन अ सर्टन मशीन लोड ऑफ 100 न्यूटन. बघा गिवन लोड दिलाय 100 न्यूटन इज लिफ्टेड. एफर्ट मध्ये बघा एफर्ट तुम्हाला दिलाय P, एफर्ट आहे आपल्याकडे 8 न्यूटन अँड इफिशियन्सी ऑफ 60 डिग्री. बघा इथे इफिशियन्सी किती ती 60% ही एक आपल्याकडे इफिशियन्सी. फाइंड द एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. बघा एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन काय काय फाइंड करायचं आपल्याला, पीएफ एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. सेकंड अँड लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. बघा लोड लॉस्ट इन फ्रिक्शन डब्ल्यूएफ. बघा या दोन गोष्टी आपल्याला इथे फाइंड आउट करायच्या आहेत. आता बघा लोड आहे पी आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा काय कराल, मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस तुम्ही फाइंड आउट करू शकता. बघा मेकॅनिकल ऍडव्हांटेजेसचा फॉर्म्युला लोड अपॉन एफर्ट. लोड 100 एफर्ट 80. बघा 100 अपॉन 8 12.5. बघा आता हा तुमच्याकडे मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस निघून गेला. त्यानंतर बघा तुम्हाला इफिशियन्सी दिलेली. इफिशियन्सीचा फॉर्म्युला मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस डिवाइड बाय वेलोसिटी रेशो इनटू 100. बघा मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस 12.5, वेलोसिटी रेशो हा माहित नाही इनटू 100, इफिशियन्सी 60. आलं लक्षात. आता बघा वेलोसिटी रेशो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. आपण हा डिवाइडचा आहे इकडे मल्टिपलला करू, हा इकडे मल्टिपलचा इथे डिवाइडला जाईल. म्हणजे काय होईल, वेलोसिटी रेशो इज इक्वल टू 12.5 इंटू 100 डिवाइड बाय 60. बघा वेलोसिटी रेशो 12.5 डिवाइड बाय 60 इंटू 100. बघा वेलोसिटी रेशो जो आपल्याकडे आहे तो आहे 20.83. बघा वेलोसिटी रेशो आता निघालेला आहे. त्यानंतर आता बघा एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. बघा एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय आहे, P मायनस W अपॉन VR. तुला येतो एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन P मायनस लोड अपॉन वेलोसिटी रेशो. बघा लोड 8 म्हणजे एफर्ट तुम्हाला दिला 8 लोड बघा 100 अपॉन वेलोसिटी रेशो 20.83. बघा 8 मायनस 100 अपॉन 20.83 हा येतो आपल्याकडे 3.199. बघा अशा पद्धतीने एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन काढला. सेकंड तुम्हाला सांगितलं लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. बघा लोड लॉस्ट इन फ्रिक्शनचा फॉर्म्युला P इंटू वेलोसिटी रेशो मायनस W. बघा सेकंड लोड लॉस्ट इन फ्रिक्शन P इंटू वेलोसिटी रेशो मायनस लोड. बघा एफर्ट 8 इंटू वेलोसिटी रेशो. बघा इथे वेलोसिटी रेशो 20.83 मायनस लोड 100. बघा 8 इंटू 20.83 मायनस 100. तर लोड लॉस्ट इन फ्रिक्शन आहे आपल्याकडे 66.64. बघा म्हणजे अशा पद्धतीने आपण दोन गोष्टी ते फाइंड आउट केल्या, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन आणि एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन.